लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी। दुपारी 2 वाजेपासून 7वा हप्ता 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। होय मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तेव्हा लगेचच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। मित्रांनो, जवळपास 40 लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ऑलरेडी जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे। तेव्हा तुमच्या खात्यात हे पैसे आले आहेत की नाही कमेंट सेक्शनद्वारे मला नक्की सांगा। तसेच ज्या महिलांच्या खात्यात अजूनही पैसे आलेले नाहीयेत त्यांना ते पैसे कधी मिळणार, निधी वाटपाकरिता कोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे, कोणत्या बँकेत सर्वप्रथम योजनेचा हप्ता जमा होणार, जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओद्वारे। मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेविषयी एकामागून एक महत्त्वाच्या अपडेट्स आपण जाणून घेऊया। मित्रांनो, मीडिया रिपोर्टनुसार अशी मोठी अपडेट समोर आली आहे की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता सरकारने काही अटी निश्चित केल्या आहे आणि ह्या अटीनुसार आता काही महिलांना पुढील हप्ता मिळण्यास अडचण येण्याची शक्यता आहे। मित्रांनो, ज्या महिला ह्या अटींची पूर्तता करणार केवळ त्यांनाच जानेवारी महिन्याचा 2100 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। तसेच जी महिला लाडकी बहीण योजनेचा एक देखील निकष पूर्ण करत नसेल तर तिला लगेचच लाभार्थी यादीतून वगळण्यात येण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी नुकतेच दिले आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारने 21 ते 65 वयोगटातील लाभार्थी महिलांना आतापर्यंत 1500 रुपये दिले आहेत। योजनेअंतर्गत आतापर्यंत सरकारने 6 हप्त्यांची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केली आहे। प्रति महिना 1500 रुपये या हिशोबाने एकूण 9000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। आता राज्यभरातील लाडक्या बहिणी जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। पण मित्रांनो, एक अशी धक्कादायक अपडेट पुढे आली आहे की काही महिलांना ज्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे, मात्र तरीही आता त्यांपैकी काही महिलांना जानेवारीत ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही। कारण मित्रांनो, शासनाकडे योजनेसंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत आणि त्यानंतर सरकारने या योजनेसाठी काही अटी केल्या आहेत आणि त्यानुसार लाभार्थी महिला जर कोणत्याही इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून लगेचच वगळण्यात येणार आहे। त्यामुळे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा ह्याचा सर्वस्वी निर्णय त्या महिलेलाच घ्यावा लागणार आहे। मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की कोणत्या ठराविक महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळू शकणार नाही। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावी ही एक महत्त्वाची अट आहे। त्या खालोखाल लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे आहे। अनेक अशा महिला आहेत ज्या इतर राज्याच्या रहिवासी आहेत, मात्र त्यांनी महाराष्ट्रातून फॉर्म भरून आतापर्यंत योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे। तेव्हा अशा महिलांवर देखील कारवाई केली जाणार आहे। मित्रांनो, ह्याखेरीज शासनाने नमूद केलेली एक महत्त्वाची अट म्हणजे महिलेच्या एकत्रित कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। सरकारी कर्मचारी असलेल्या कुटुंबातील महिलांना देखील आता या योजनेचा लाभ मिळणार नाहीये। मित्रांनो, ज्या महिलांच्या घरात 4 व्हीलर वाहन आहे, एकतर त्यांच्या नावे किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावे 4 चाकी वाहन आहे, त्यांनाही आता ह्या योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले जाणार आहे। याशिवाय मित्रांनो, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ कोणी घेत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये। मित्रांनो, याआधी रक्षाबंधन आणि भाऊबीजेच्या मुहूर्तावर सरकारने लाडक्या बहिणींना ओवाळणी दिली होती। आता संक्रांतीनिमित्त लाडक्या बहिणींना मोठा गिफ्ट देऊन सरकार राज्यभरातील लाडक्या बहिणींना खुश करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि मित्रांनो, काही ठराविक महिलांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता देखील जमा झालेला आहे। प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत जवळपास 40 लाख महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे। आता हा हप्ता 1500 रुपयांचा आहे की 2100 रुपयांचा ह्याबाबत देखील जाणून घ्या। मित्रांनो, आदितीताई तटकरे यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे की जोपर्यंत आम्ही अर्थसंकल्प सादर करत नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींना आतापर्यंत जितका हप्ता मिळत आला आहे तितकाच हप्ता मिळत राहणार आणि अर्थसंकल्पात नमूद केलेल्या कालावधीनुसार पुढील हप्ता हा 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये इतका असेल। आता मित्रांनो, महायुतीचं सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे मार्च महिन्यामध्ये आणि मित्रांनो, हा अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर तो लागू होणार एप्रिल महिन्यापासून। तेव्हा एप्रिल महिन्यापासूनचा पुढील हप्ता लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा मिळणार आहे। परंतु तोपर्यंत म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च ह्या 3 महिन्यांचे पैसे देखील 1500 रुपयेच मिळणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळण्याकरिता एप्रिल महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे। आता मित्रांनो, त्या ठराविक 12 जिल्ह्यांबाबत जाणून घेऊया ज्यांची निवड दुसऱ्या टप्प्याकरिता करण्यात आलेली आहे आणि ह्या ठराविक जिल्ह्यांतील महिलांना आज जानेवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत। तर मित्रांनो, ह्या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला वाचून दाखवतोय, ती लक्षपूर्वक ऐका। मित्रांनो, पहिला जिल्हा आहे नंदुरबार, त्यानंतर धुळे, जळगाव, नाशिक, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर। 6वा जिल्हा आहे मित्रांनो अहमदनगर, त्यानंतर पुणे। 8वा जिल्हा आहे सातारा,
त्यानंतर 9वा जिल्हा आहे नागपूर, 10वा जिल्हा वर्धा, त्यानंतर यवतमाळ आणि अकोला ह्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मित्रांनो, ह्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले की लाडकी बहीण यासारख्या योजनांवर खर्च करणे म्हणजे शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेची प्रतीक्षा करावी लागेल. शेतकरी कर्जमाफी करण्याचे आश्वासन देखील महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिले होते. तसेच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळू शकत नाही. त्यामुळे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे त्यांनीच ठरवायचं आहे. मित्रांनो, कृषी मंत्र्यांच्या ह्या विधानावर तुमचे काय मत आहे? कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.